गुड मॉर्निंग. बघा, आज आपण स्वाध्याय 26.1 पाहतोय. आपला घटक आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. पहिला प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 12.5 दराने 15,000 रुपये रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल? आता मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितले, ज्यावेळेस दाम दुप्पट शब्द असतो तेव्हा सरळ व्याज आणि मुद्दल सारखं असतं पहा. म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल समान असतं. मग आपल्या नेहमीच्या सूत्रामध्ये आपण आयच्या ठिकाणी जर पी ठेवलं, तर बघा नवीन सूत्र तयार होते. समजा आपलं नेहमीचं सूत्र काय आहे? आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन आणि भागिले 100 आहे. आता दाम दुप्पट म्हटलं की सरळ व्याज आणि मुद्दल सारखं. मग मी सरळ व्याज आयच्या ठिकाणी पी ठेवतो आणि उजवी बाजू आहे अशी लिहिलं. पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. आता दोन्हीकडचं पी एकमेकाला कॅन्सल करायचं. म्हणजे या पीला हा पी कॅन्सल केला आणि 100 आहे तो उजवीकडून डावीकडे नेला. तर काय होणार समीकरण? आर आणि एनचा गुणाकार 100. आता आपल्याला काढायचे किती वर्षात दाम दुप्पट होईल, म्हणजे मुदत काढायची, म्हणजे नंबर ऑफ इयर्स काढायचे. मग डावीकडचा आर उजवीकडे गेल्यावर भागिले होईल. किंवा हे सूत्र पाठ केलं तरी चालतंय. ज्यावेळेस दाम दुप्पट शब्द असतो का नाही, तेव्हा मुदत बरोबर 100 भागिले व्याजाचा दर, हे सूत्रच पाठ करा. मग 100 आणि व्याजाचा दर आहे 12.5. आता हा जर भागाकार तुम्ही केला तर 12.5 चे दुप्पट 25 होते आणि 25 ची चौपट 100 होते. मग 12.5 चे दुप्पट आणि 25 ची 4 पट, असे 2 आणि 4 चा गुणाकार 8 पट होणार. म्हणजे 12.5 चे 8 पट किती होणार? 100. म्हणजेच 8 वर्षामध्ये काय होणार आहे? तर दाम दुप्पट होणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. समजते का सर्वांना? हॅलो. हो सर. हा, 8 उत्तर कसं आलं? सर्वांना समजलंय. ठीक आहे. दर साल दर शेकडा 8 दराने 48,000 रुपये मुद्दलाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता चक्रवाढ व्याज काढण्याच्या 2 पद्धती आहेत बरं का. एक सूत्राच्या सहाय्यानं किंवा सरळ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करून सुद्धा आपण हे काढू शकतो. आता मी सुरुवातीला काय करतो? सरळ व्याजाच्या सूत्राचा उपयोग करून काढतो. फक्त काय करायचं? पहिल्या वर्षीचं सरळ व्याज काढायचं आणि पुढच्या 1.5 वर्ष आहे ना, त्यातल्या एका वर्षाचं सरळ व्याज काढायचं आणि पुढच्या 6 महिन्याचं व्याज काढताना फक्त तिथं मुद्दल घेताना मागील वर्षाची मुद्दल प्लस मागील वर्षाचं व्याज घ्यायचं. हा फक्त फरक करायचा आहे. आणि त्या पहिल्या वर्षाचं व्याज आणि पुढच्या 6 महिन्याचे व्याज या दोघांची बेरीज केली की आपल्याला चक्रवाढ व्याज मिळून जाईल. म्हणजे त्या चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र न वापरता सुद्धा आपण हे काढू शकतो. आता जशी 8 दर आहे, म्हणजे आरची किंमत आपण 8 भरणार आहोत आणि मुद्दल 48,000 म्हणजे पी ची किंमत 48 भरणार आहोत. फक्त इथं मुदत आहे ती पहिल्या वर्षीचं व्याज काढताना 1 घ्यायची मुदत आणि पुढच्या अर्ध्या वर्षाचं व्याज काढताना या ठिकाणी 1/2 अशी मुदत घ्यायची. आता नेहमी सूत्र काय आहे? आपण पहिल्या वर्षीचं व्याज काढताना आपण पहिल्या वर्षीच्या व्याजाला आपण I1 म्हणू. काय सूत्र आहे रे? P1 गुणिले आर गुणिले एन भागिले 100 किंवा एनच्या ठिकाणी मी N1 म्हणतो आणि भागिले 100 किंवा सगळंच म्हणतो. PRN सूत्र आहे पण प्रत्येकाला 1 म्हणतो. पहिल्या वर्षीचं व्याज I1 बरोबर मुद्दल P1 गुणिले व्याजाचा दर R1 गुणिले मुदत N1 भागिले 100. आपण नेहमी P गुणिले R गुणिले N घेतो, फक्त त्या प्रत्येकाला P1, R1 आणि N1 असं म्हटलेलं आहे. हा, P1 म्हणजे मुद्दल सांगा किती आहे? मुद्दल आहे 48,000. त्यानंतर R1 म्हणजे व्याजाचा दर किती आहे?
तर 8 आणि एका वर्षाचं व्याज काढायचे, त्यामुळे इथं मुदत 1 घ्यायची आणि भागिले 100. आता पहा हे 2 शून्य या 2 शून्याला कॅन्सल झालं. मग 480 गुणिले 8 करा. 8 शून्य शून्य 8 8 64 हा चला 6 8 चौक 32 किती 38. म्हणजे पहिल्या वर्षीचं व्याज किती आलं 3840. हा आता फक्त काय करायचं माहित आहे का, दुसऱ्या वर्षीचं व्याज काढताना किंवा दुसऱ्या 6 महिन्याचं व्याज काढताना आपण जे प्रिन्सिपल घेणार आहे, प्रिन्सिपल कसं घ्यायचं सांगा. पहिल्या वर्षीचं प्रिन्सिपल प्लस पहिल्या वर्षीचं काय घ्यायचं व्याज. मग सांगा प्रिन्सिपल किती आहे मूळचं 48,000 आणि पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे 3,840. करा ह्या दोघांची बेरीज. 48 आणि 3 51 म्हणजे 51,840 ही झाली दुसऱ्या वर्षीचं व्याज काढण्यासाठी मुद्दल. आता आपलं दुसऱ्या वर्षीचं व्याज काढण्यासाठी आपण I2 वापरूया. I2 सूत्र काय रे मग PRN, फक्त P चं घ्यावं P2, R चं घ्यावं R2 आणि N चं घ्यावं N2 टाकतो. 100. हा P2 ची किंमत किती काढलेली आहे दुसऱ्या वर्षीचं व्याज काढण्यासाठी मुद्दल किती घ्यायची खाली लिख बघा 51,840 बरोबर. आता R2 म्हणजे व्याजदर किती घेऊ रे बुक कोण सांगते. 6 महिन्याचं व्याज काढायचे, टोटल मुदत आहे 1.5 वर्ष, त्यातलं 1 वर्षाचं व्याज आपण अगोदरच काढलेलं आहे 3,840. मग 1.5 मधून 1 वर्ष झाल्यावर राहिला किती फक्त अर्धा वर्ष. अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने. आता इथं आपण 6 महिन्याचं व्याज काढतोय. एका वर्षाला व्याजदर जर 8 असेल तर 6 महिन्याला व्याजदर किती त्याच्या निम्म 8च्या निम्म किती 4. आता मुदत किती घेणार 1 वर्षच्या निम्म म्हणजे अर्धा वर्ष. अर्धा वर्ष म्हणजे किती रे 1/2 1/2 छेदामध्ये आणि छेदामध्ये मूळचं 100 गुणिले. आता या शून्याला हा शून्य गेला, पुन्हा बे 1 बे 2 4. अगोदर वरचा गुणाकार करून घेऊ. बे चौक 8 बे 8 16 चला 1 बे 1 बे 3 आणि बे 5 10. 10,368 बरोबर आहे का. बघा कुठे काय मिस झालंय का. दुसऱ्या वर्षीचं म्हणजे पुढच्या 6 महिन्याचं व्याज काढताना प्रिन्सिपल 51,840 घेतलं, व्याजदर 6 महिन्याचा काढायचे त्यामुळे 8च्या निम्म 4 घेतला आणि मुदत आपण 6 महिन्याचं असल्यामुळं नाही. आता इथे एकच घेणं अपेक्षित आहे काय रे 1/2 नाही पाहिजे तर, कारण आपण व्याजदर निम्मा केलाय त्यामुळे तिथं कालावधी कमी नाही करायला पाहिजे होता. बरोबर ना. हो. हा तिथं आपली थोडी चूक झाली, दुरुस्ती करून घेतो. आता इथं भागिले 100 करूया. कालावधी एकच घेऊया कारण आपण व्याजदर त्याच्या निम्मा घेतलाय. आता या शून्याला हा शून्य कट 4 चौक 16 4 8 32 1 33 चला 3 4 1 4 3 7 आणि 4 5 20 आणि भागिले किती 100. हा 10 सॉरी बरोबर 10. आता 10 न भागल्यानंतर 1 दशांश चिन्ह डावीकडे म्हणजे काय येणार 2073.6.
आता आपल्याला काढायचे चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट. आता सरळ व्याजावरनं चक्रवाढ व्याज काढताना मागील वर्षाचं सरळ व्याज अधिक ह्या 6 महिन्याचं सरळ व्याज या दोघांची बेरीज करायची. म्हणजे I1 आणि I2 ची बेरीज करा. म्हणजे 3,840 अधिक 2,073.6. आता बघा हे 6, हे 3, 7 आणि 4 11, चला 1, 8 ने 9 आणि 3 आणि 2 किती? 5,913 रुपये आणि 60 पैसे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3. एका रकमेची सरळ व्याजानं 3 वर्षाची रास 7,440 रुपये व 5 वर्षाची रास 8,400 रुपये आहे. तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती होता? आता इथं काल पण मला वाटतं एक उदाहरण झालं होतं. 3 वर्षाची रास दिलेली आहे आणि पुन्हा 5 वर्षाची रास दिलेली आहे. या दोघांचा फरक केल्यावर काय येतं रे? तिथे लिहून घ्या सर्वांनी सूत्र. 5 वर्षाची रास वजा 3 वर्षाची रास. बरोबर किती दिलाय? हा फरक किती दिलाय? फरक काढूया आपण. 5 वर्षाची रास 8,400 रुपये आणि मायनस 3 वर्षाची रास 7,440. करा वजाबाकी या दोघांची. किती ते? 960. 960. आता 3 वर्षाची रास आणि 5 वर्षाची रास. मग 5तनं 3 गेल्यावर किती आलं रे? 5तून 3 गेल्यानंतर 2 वर्ष. 5 वर्षाच्या राशीमधून 3 वर्षाची रास वजा केली की 2 वर्षाचं व्याज मिळतं. काय मिळतं? 2 वर्षाचं व्याज. हे महत्वाचं माहित पाहिजे. मग 2 वर्षाचं व्याज किती आलं? 960. मग मला सांगा एका वर्षाचं व्याज किती येणार? 480. 960 ला 2 भागायचं. 2 16 आणि 0 480. आता तुम्हाला 3 वर्षाची आणि 5 वर्षाची रास दिली. मग 3 वर्षाची रास आपण जर विचारात घेतली तर 3 वर्षाचं व्याज आपण काढूया. मग सांगा एका वर्षाचं व्याज जर 480 असेल तर 3 वर्षाचं व्याज किती? 3 गुणा 3 गुणिले 480. 1340. 24 2 3 12 2 14. किती आलं? 1,440. आता तुम्हाला 3 वर्षाची रास दिली ना रे? बघा किती दिली 3 वर्षाची रास? 7,440. वर दिली बघा 3 वर्षाची रास 7,440. आता 3 वर्षाचं व्याज आपण काढलेलं आहे. 3 वर्षाची रास पण आपल्याला माहित आहे. मग आपण मुद्दल काढू शकतो. आपलं सूत्र काय आहे? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग रास टाका 7,440. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल काढायचे आहे आणि 3 वर्षाचा इंटरेस्ट तुम्ही 1440 काढलेला आहे. आता 1440 डायरेक्ट घ्या वजा होईल. मग 7,440 मधून 1440 वजा केल्यावर किती येणार वजाबाकी? 6,000. 6,000. मुद्दल किती आली? 6,000 आली. आता शेवटी काढायचं व्याजाचा दर. मग पुन्हा एकदा मला सरळ व्याज सूत्र सांगा. काय सरळ व्याज सूत्र? इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम पिरियड.
डिवायडेड बाय 100. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. 3 वर्षाचं व्याज किती आहे? 3 वर्षाचं व्याज 1440. पुन्हा प्रिन्सिपल आताच आपण किती काढलं? मुद्दल 6000. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. आणि कालावधी किती आहे? कालावधी किती आहे? 3 वर्ष व्याज आपण घेतलं म्हणल्यावर कालावधी 3 आणि भागिले 100. आता पहा, या 2 शून्याला 6000 मधलं 2 शून्य गेलं. आता 1440 डावीकडे आहे, तिकडचं 60 अंशाचं डावीकडे आल्यावर कुठे जाणार? छेदामध्ये ना. आणि 3 पण कुठे येणार? छेदामध्ये. म्हणजे उजव्या बाजूला फक्त काय राहतंय? आर राहतंय की नाही. पुन्हा या शून्याला हा शून्य गेला. पुन्हा ह्या 6 आणि 3चा गुणाकार 18 ना. आणि 18च्या पाड्यात 144 आहे का? 18च्या पाड्यात 144. 18 144. म्हणजे किती आला व्याजदर? दर साल दर शेकडा 8%. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 1. समजलं? हॅलो. हो सर. हा. प्रश्न 4. अनुराधानं एका बँकेत रुपये 15,000 3 वर्षासाठी सरळ व्याजानं ठेवले. तिला मुदती अंती रुपये 24,000 मिळाले तर व्याजाचा दर किती? त्यात कुठेही चक्रवाढ व्याज शब्द नसल्यामुळे इथं सरळ व्याजाचं सूत्र आपण वापरणार आहोत. आता मला सांगा, सरळ व्याजानं रास बरोबर सूत्र काय रे? रास बरोबर बोला, मुद्दल अधिक सरळ व्याज. सरळ व्याज. बरोबर. आता तुम्हाला 24,000 रुपये मिळालं. 24,000 ही काय असणार आहे? रास. म्हणजे ए ची किंमत किती भरायची? 24,000. 24,000. आणि किती रुपये बँकेत ठेवलं होतं? ती मुद्दल. किती रुपये बँकेमध्ये ठेवलं होतं? 15,000. 15,000. बरोबर. आणि अधिक इंटरेस्ट आय. आता आय ची किंमत सांगा किती? 15,000 डावीकडे घेतल्यावर वजा होईल. मग 24,000 मधून 15,000 वजा 9,000. बरोबर. 9,000 हे काय झालं? सरळ व्याज झालं. 9,000 हे काय झालं? सरळ. हा. आता व्याजाचा दर काढण्यासाठी पुन्हा आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगा पुन्हा. हा. सरळ व्याज आय बरोबर आर कालावधी एन आणि भागिले 100. आता आय ची किंमत किती भरायची डावीकडं? वर काढलेलीच आहे आपण आय ची किंमत 9,000. पुन्हा पी ची किंमत किती? 15,000. बरोबर. पुन्हा आर म्हणजे व्याजाचा दर काढायचे, तो आर तसाच लिहा. आणि एन म्हणजे कालावधी किती वर्षासाठी मुद्दल ठेवली ती बँकेमध्ये? 3 वर्षासाठी. म्हणजे कालावधी किती? 3 आणि भागिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं. आता सांगा किती येणार? 150 गुणिले 3. आता हे डावीकडे घेऊया आपण 9,000च्या बाजूला. आता मूळचं 9,000 आहे की नाही. आता छेदस्थानी काय येणार? तिकडचं 150 छेदामध्ये येणार डावीकडे आल्यानंतर, आणि तिकडचं अंशातलं 3 इकडं छेदामध्ये येणार. इकडच्या बाजूला फक्त आर उरते पहा. आता या शून्याला हा शून्य कट झाला. 15 एके 15 आणि 15 सक 90 आणि हा वरचा 1 0. मग 60 ला 3 भागा, 3 2 6 आणि शून्याला 0. म्हणजे व्याज किती आला? दरसल दर शेकडा 20. म्हणजेच पर्याय क्रमांक 1.
हे सोपं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. सचिननं मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला, तर बँकेचा सरळ व्याजाचा दर दशांशी किती होता? माईक कुणातरी चालू आहे रे. कुणाचा चालू आहे? आता बंद झाला. तुम्हाला बोलायच्या वेळेस फक्त माईक चालू करायचा, अन्यथा माईक बंदच ठेवा सर्वांनी. ठीक आहे. सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले बरं का. किती रुपये घेतलं? 6,000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर, म्हणजे कालावधी किती आहे तुम्हाला? किती वर्षानंतर सर्व पैसे परतफेड केली? 3 वर्ष 6 महिने. म्हणजे किती वर्ष रे? 3 वर्ष 6 महिने म्हणजे किती वर्ष? 3.5 वर्ष. मग ह्या पूर्ण 3 गुणिले 102. मग 3 दुनी 6 आणि 1 7. काय होणार? किती वर्ष होणार मग अपूर्णांकामध्ये? 702. हा, 702 वर्ष. आता एवढं रुपये घेतलं, 6,000 रुपये घेतलं, म्हणजे 6,000 ही कोणाची किंमत झाली? प्रिन्सिपल. आणि किती रुपये भरलंय कोण व्याजासहित? 10,200. म्हणजे ही काय झाली? रास झाली, अमाऊंट झाली. हा, मग आपलं पहिल्यांदा आपण काय करूया? अमाऊंट सूत्र सांगा काय? रास बरोबर पी अधिक हा, मग ए ची किंमत किती भरूया? 10,200. प्रिन्सिपल किती भरूया? 6,000. 6,000 आणि प्लस इंटरेस्ट आय. आता इथं आपण आय ची किंमत काढणार आहोत. 6,000 डावीकडे गेल्यावर वजा होईल की नाही? मग 10,200 मधून 6,000 वजा करा. 4,200. बरोबर. 4,200. हे झालं व्याज. 4,200 हे काय झालं? व्याज. हा, आता पुन्हा एकदा सूत्र सांगा सरळ व्याजाचं नेहमीच आपलं. आय बरोबर n भागिले 100. बरोबर. आता आयच्या ठिकाणी किती किंमत भरूया? वर बघा आपण काढली सरळ व्याजाची किंमत 4,200. 4,200. प्रिन्सिपलची किंमत किती भरू? प्रिन्सिपल 6,000. 6,000. आर म्हणजे व्याजाचा दर, तो काढायचा आहे. आणि एन म्हणजे कालावधी किती भरू? 3 वर्ष 6 महिने. म्हणजे 7/2. मग त्यातलं 7 अंशामध्ये लिहितो आणि 2 छेदामध्ये लिहितो. आणि छेदामध्ये मूळचं 100 आहेच. आता या 6 मधील 2 शून्य 100 मधल्या 2 शून्याला कट झालं. पुन्हा बे 1 बे, बे 3 6 आणि शून्याला 0. आता हे 30 आणि 7 छेदामध्ये लिहितो डाव्या साईडला. म्हणजे 4,200 मूळचं डावीकडचं. आता तिकडे जे 30 आहे ते इकडे छेदामध्ये गेलं. तिकडे जे अंशामध्ये 7 आहे ते पण छेदामध्ये गेलं. फक्त काय राहिले तर आर राहिलं. आता पुन्हा सिम्प्लिफाय करूया. ह्या शून्याला हा शून्य गेला. आणि 3 आणि 7 चा गुणाकार 21. आणि 21 420 ला भागू. 21 दुनी 42 आणि 0 ला 0. म्हणजे किती आला रेट ऑफ इंटरेस्ट? 20%. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एक रक्कम सरळ व्याजानं 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील?
आता या गणितामध्ये आपण हे गणित तोंडी पण करू शकतो. आता मी असं समजतो की एक रक्कम आपण 100 रुपये मानूया. किती मानूया? 100 रुपये मानूया. आता बघा या ठिकाणी आपण काय करूया, पहिल्या वर्षामध्ये, दुसऱ्या वर्षामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये, चौथ्या वर्षामध्ये आणि 5व्या वर्षात दुप्पट होते की नाही. मग 5व्या वर्षी किती होणार आहे दुप्पट? मूळची रक्कम आपण किती मांडली? 100 मांडली. तर 5 वर्षात दुप्पट होते. 100ची दुप्पट किती होणार? 200. बरोबर ना? हा. मग मला सांगा, आपण ह्या 200 मधून 100 वजा केलं तर 100 येणार. आणि 100चं जर 100. समान 5 भाग केलं तर किती येणार? 100ला 5 न भागलं 20 येणार ना. मग चौथ्या वर्षी रक्कम किती होणार? 20 न 20 कमी. पर्यंत. पुन्हा इथे किती होणार? 160 ना. दुसऱ्या वर्षी 140 आणि पहिल्या वर्षाच्या शेवटी किती होणार? 120. बघा 20 न वाटते का नाही? 100ची 20 120 झाली. 120 ची दुसऱ्या वर्षी 140, 2. 160, चौथ्या वर्षी 180, 5व्या वर्षी किती झाली? 200 झाली. आता 5 पट करायचे. आता 5 पट म्हणजे किती होणार आहे? 100ची किती व्हायला पाहिजे? 500. 100ची किती व्हायला पाहिजे? 500. आता मला सांगा 5व्या वर्षी दुप्पट होते. मग 10व्या वर्षी किती होईल रे? 1000. मिळवायचं. 100 न वाढती ना 5-5 वर्षाला. 300 रुपये होणार. आता 15व्या वर्षी किती होणार सांगा? पुन्हा त्यात 100 मिळवा. 400 होणार. आणि 20व्या वर्षी किती होणार? पुन्हा त्यात 100 मिळवा. 500. हा, म्हणजे 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 20. 20 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. आणि हे जर तुम्हाला साधं सोपं समजत नसेल तर दुसरं पण एक आपल्याकडे पद्धत आहे. एक नवीन सूत्र आहे, ते सर्वांनी लिहून घ्या. सर्वांनी लिहून घ्या या गणितासाठी सूत्र. व्याजाचा दर R, व्याजाचा दर R बरोबर 100 कंसामध्ये पट वजा 1 कंस पूर्ण आणि भागिले मुदत. आपण मुदतीला n असं म्हणतो. R बरोबर 100 गुणिले पट वजा 1 भागिले n. आता आपण याच्यावरून व्याजाचा दर पहिल्यांदा काढूया. 100 कंसाबाहेर आहे. आता पहिलं प्रश्न वाचा. पहिलं वाक्य, एक रक्कम सरळ व्याजानं 5 वर्षात दुप्पट होते. म्हणजे पट किती आहे रे? पट किती पट होते? 2 पट होते. म्हणजे पट किती? 2 आणि वजा 1. आणि किती वर्षामध्ये दुप्पट होते? कालावधी किती? 5. मग इथे छेदामध्ये आपण 5 लिहूया. आता वर 100 आणि पुढे 2तून 1 वजा केल्यावर 1 येणार आणि 100ला 1 न गुणल्यावर 100च राहणार आहे की नाही. मग 100 भागिले 5 किती येणार? 5 दुणे 10 आणि 0 0. म्हणजे व्याजाचा दर किती आला? 20 आला. अगदी बरोबर. व्याज 20 आला. आता पुन्हा हेच सूत्र डबल सांगा मला. वरचं वाचून सांगा की R बरोबर 100 कंसात पट मायनस 1 अपॉन n. पट वजा 1 आणि भागिले काय? n. आता इथं मात्र आपण R ची किंमत भरायची बरं का. आता R ची किंमत आपण किती काढली पूर्वी? 20. इथं 20 भरूया. पुन्हा 100 कंसाचा पट किती रे? पुढचं वाक्य वाचा. तीच रक्कम त्या दराने 5 पट होण्यासाठी, म्हणजे पट किती? 5 वजा 1
आता किती कालावधी लागेल म्हणजे या ठिकाणी यांची किंमत आपल्याला काढायची आहे. मग हे सोडवूया आपण. आता वर्ष अंशात बघा 100, 5तून 1 गेल्यानंतर 4 आणि छेदामध्ये किती आहे n. आता n ला आपण डावीकडे घेऊया आणि यांच्या जागेवर 20 नेऊया म्हणजे 100 गुणिले 4 आणि भागिले 20 भागिले किती 20. आता सिम्प्लिफाय करा 20 एके 20 आणि 20 5 100 किती आला रे कालावधी 20 20 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा नवीन सूत्र आहे सर्वांनी हे पाठ करा. हा पुढचा प्रश्न क्रमांक 7. रुपये 1000 मुद्दलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता कालावधी 3 वर्ष आहे त्यामुळे आपण चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचे सूत्रच वापरूया. सांगा चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचे सूत्र काय रे. कालच्या तासिकेला झाले ए बरोबर P कंसात 1 1/1 अधिक R अधिक छेद 100 100 आणि कंसाचा क्रमांक कंसाचा N n. आता पी म्हणजे मुद्दल किती मुद्दल आहे 1000 1000 बरोबर 1/1 आर म्हणजे व्याजाचा दर किती आहे 10 10 छेद 100 आणि घातांकात आपण कालावधी लिहिणार आहे. कालावधी किती आहे 3 वर्ष. आता ह्या 10 मधला 0 आणि या 100 मधला 0 कट झाला. मग आता बघा इथं 1000 तर पर्याय क्रमांक 2. आता इथं तिरकस गुणाकार करा 10 एके 10 अधिक 1 1 1 मग 10 ने 1 ची बेरीज किती येणार अंशामध्ये 11 आणि 11चा घन किती 121 घन 1331 आणि छेदामध्ये 10 आहे 10चा घन किती 1000. आता या अंशातल्या 1000ला छेदातलं 1000 कट झालं किती आले रास 1331. आता त्यानंतर आपण कंपाऊंड इंटरेस्टचं सूत्र काय वापरतो रे रास वजा मुद्दल आहे की नाही. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग रास किती आली आपली 1331 आणि त्यातून मुद्दल किती वजा करायची 1000. किती आलं उत्तर मग 331 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न आहे पहा 1500 रुपये मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते तर त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतील. हा आता आपण असं करूया आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने अगोदर हे गणित सॉल्व्ह करूया. नेहमीच्या पद्धतीने मुद्दल किती आहे 1500. आता बघा एका वर्षात किती होणार पुन्हा 2 वर्षात किती होणार 3 वर्षात किती होणार आणि 4 वर्षात किती होणार आणि 5 वर्षात किती होणार. आता 5 इथं काय लिहिलंय 1500 रुपये मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते म्हणजे मूळची मुद्दल आहे 1500 दाम दुप्पट म्हणजे 1500 ची दुप्पट किती होणार आहे 1500 ची दुप्पट 3000. हा मग 5 वर्षात 3000 झाले म्हणजे किती न रक्कम वाढली रे 3000तून 1500 वजा करा 1500 न रक्कम वाढली. मग 1500ला 5 न भागल्यावर भागाकार किती येणार 300 म्हणजे प्रत्येक वर्षी 300 वाढत गेले की नाही. म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटी किती होणार 300 मिळवा 1500 मध्ये 1800 पुन्हा 300 मिळवा 2100 300 मिळवा 24 पुन्हा 300 मिळवा 2700 आणि पुन्हा 300 मिळवल्यावर 5व्या वर्षाच्या शेवटी किती झाली रक्कम 3000. हा
आता काय विचारलेलं आहे, त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यास. तिप्पट तिप्पट म्हणजे किती रे? 1500 ची तिप्पट किती? 4,500 4,500 4,500 व्हायला किती वर्ष लागतील सांगा? चला इथनं पुढे 300 मिळवत जाऊया. सांगा 3,300 मिळवा. 3300 3600. त्यात 300 मिळवा. 3600 हा 8व्या वर्षाच्या शेवटी पुन्हा 300 मिळवा. 3900 3900. 9व्या वर्षाच्या शेवटी पुन्हा 300 मिळवा 4200 आणि पुन्हा 300 मिळवा. 4500 हा. मग 45 ही तिप्पट आहे. मग तिप्पट व्हायला किती वर्ष लागलं? 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 पहा. एका रकमेचे दशादशे 15 दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 18 रुपये आहे, तर मुद्दल किती? ठीक आहे. मला तर असं वाटतंय की मी एवढं हळू शिकवतोय, तुम्हाला माझ्या बरोबर लिहायला सुद्धा जमेल, कारण लिहिल्यानंतर अजून आपलं चांगलं आकलन होईल त्या उदाहरणाच्या संदर्भामध्ये. त्यामुळे जे महत्वाचं आहे ते तरी सगळं लिहा. आता इथं एक नवीन सूत्र वापरणार आहोत. सर्वांनी सूत्र लिहून घ्या. हे लिहा. मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर गुणिले दर. हे सूत्र वापरा, पटकन गणित सुटेल. हा आता सांगा, इथं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती दिलाय रे? 18. या फरकाच्या ठिकाणी 18 भरा. आता पुढे 100चा 2 वेळा गुणाकार आहे असल्या. आता छेदामध्ये दर गुणिले दर. आता व्याजाचा दर किती दिलाय वर? 15. 15 गुणिले 15 असं छेदामध्ये लिहा. 15 गुणिले 15 असं छेदामध्ये. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 3 पाची 15 आणि 3 18. अजून कशाने भाग जातोय बघा. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि शून्याला 0. पुन्हा 5 न जातोय. 5 त्रिक 15, 5 चौक 20. पुन्हा 3 न जातोय. 3 एके 3, 3 दोन्ही 6. आता 2, 4 आणि 10 100चा गुणाकार. 2 चौक 8 आणि 100 गुणिले 8 किती येणार? 800 अशा पद्धतीने मुदत किती आली? 800 आली. मुदत किती आली? मुद्दल किती आली? 800. समजते का सर्वांना? हे सूत्र फक्त नवीन आहे, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न क्रमांक 10. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. ज्योतीनं 2 वर्षामध्ये 8,780 रुपये व वंदनानं 5 वर्षामध्ये 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते? आता इथं ही ज्योतीनं 2 वर्षात एकूण रक्कम भरली. आता ही आहे का नाही, ही रक्कम भरताना मुद्दल आणि व्याज ह्या दोघांची बेरीज आहे. म्हणजे थोडक्यात ही काय आहे? रास आहे. परतफेड केलेली रक्कम म्हणजेच रास. परतफेड केलेली रक्कम म्हणजेच काय असती? रास. आणि ही 11,200 ही सुद्धा काय आहे? त्या वंदनानं भरलेली एकूण रक्कम आहे. त्यामध्ये मुद्दल आणि सरळ व्याजाची बेरीज आहे. म्हणजे ही सुद्धा काय आहे? रास आहे. मग मला अशा टाईपचं गणित झालं बघा. 5 वर्षाची रास वजा 2 वर्षाची रास, फरक काढूया. इथं मी मगाशी लिहितो बघा, मगाशी 5 वर्षाची रास
वजा 2 वर्षाची रास. आता या दोघांचा फरक काढा किती होते? 11,200 मधून 8,780 वजा करा. करा बाजूला तुम्ही वजा. भुजबळ, अनुज, नागेश, भुजबळ मी रिमूव्ह करतोय तुला ग्रुप मधून. माईक बंद कर अनुज, भुजबळ. पाच वर्षाची रास मधून 2 वर्ष वजाबाकी तुम्हाला येत नाही का रे? अरे 11,200 मधून 8,780 मी वजा करायला तुम्हाला सांगितलं. किती वजाबाकी आली? 2,500. बरोबर आहे. 2,520. आता 5 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाची रास वजा केल्यावर काय मिळतं रे? आता ह्या 5तून 2 वजा करा. किती आला फरक? 3. मग 3 वर्षाचं काय येणार? व्याज. मग अशी जाते या टाईपचं गणित. 5 वर्षाची रास वजा 2 वर्षाची रास बरोबर 3 वर्षाचं काय आलं? व्याज आलं. 3 वर्षाचं व्याज जर 2520 असेल तर मला एका वर्षाचं व्याज सांगा किती येणार? एका वर्षाचं व्याज 840. 3 न भागलं ना? 3 8 24, 3 चौक 12 आणि शून्याला 0. 840. आता आपल्याला 2 वर्षाची रास किती दिली रे? 2 वर्षाची रास किती दिली? 8,680. 2 वर्षाची रास दिलेली आहे म्हणजे 2 वर्षाचं व्याज सांगा. दोन वर्षाचं व्याज. स्वरा सांग. स्वरा बोरट आहे का? 1,680. एका वर्षाचं व्याज 840 तर 2 वर्षाचं व्याज म्हणल्यावर 840 ला 2 न काय केलं? गुणलं. बे 00 1,680. बे चौक 8 आणि बेटी 16. 1,680. आणि तुम्हाला 2 वर्षाची रास किती दिलेली होती? 8,680. 8,780. आपलं नेहमी सूत्र काय आहे? रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. आता या सूत्रामध्ये रास भरूया 8,780. 8,780. पी म्हणजे मुद्दल आपल्याला काढायची आहे आणि आय म्हणजे व्याज किती दिलेलं आहे? 1,680. आता 1,680 डावीकडे घ्या, वजा होईल. 8,780 वजा 1,680 किती वजाबाकी येणार? 7,000. बरोबर आहे, 7,000. मग 7,000 ही काय झाली? मुद्दल झाली. हा, आता नेहमीचं सूत्र कुठलं आहे आपलं? आय बरोबर P into R into P इंटू आर इंटू एन भागिले 100. आता याच्यामध्ये आपण किमती भरूया. आता आय ची किंमत किती भरायची आहे? आय ची पण हे गरजच नव्हती मला, ठीक नाही. एकच मिनिट, आपलं उत्तर अगोदर झालंय. आपल्याला मुद्दल विचारली होती. मुद्दल म्हणजे त्या दोघींना प्रत्येकी किती कर्ज काढलं. मग आपलं उत्तरच आलंय. किती कर्ज काढलं होतं? 7,000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, सरळ व्याज पद्धतीनं रुपये 2.5 वर्ष गुंतवण्याऐवजी 4,000 2 वर्षासाठी गुंतवल्यास 25 इतकं
जास्त व्याज मिळते तर व्याजाचा दर किती? आता आपलं सरळ व्याज सूत्र सांगा नेहमीचं. सरळ व्याज I बरोबर इंटू आर इंटू R into N divided by 100 डिवायडेड बाय 100. हा आता बघा 3000 रुपये म्हणजे 3000 रुपये मुद्दल येणार आहे का नाही? 3000 रुपये काय येणार? मुद्दल म्हणजे पी ची किंमत मी 3000 भरतो. आता आर आपल्याला माहित नाही, आर तसं लिहितो. आणि किती वर्षासाठी गुंतवलं? 2.5 वर्ष. मग 2.5 वर्ष कसं लिहायचं रे? 2.5 वर्ष कसं लिहायचं? 2.5. 2.5 म्हणजे काय? 2 आणि पुढे अर्धा. 502. हा, 2 दुनी 4 1 5. 5/2 करेक्ट. मग त्यातलं 5 अंशामध्ये लिहितो आणि 2 छेदामध्ये लिहितो आणि छेदामध्ये गुणिले 100 आहेच मूळचं. आता इथे सिम्प्लिफाय करूया. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट. बे एक बे, बे एक बे, बे पंचे 10. किती आला रे? 15 आणि 5 चा गुणाकार करा. 15 5 75 75 आणि पुढे गुणिले आर. म्हणजे 3000 रुपयाचं 2.5 वर्षाचं व्याज किती आलं? 75 आर आलं. आता I2 काढूया. I2 म्हणजे पुन्हा ते सूत्र P गुणिले R गुणिले N भागिले 100. आता इथं P ची किंमत किती भरायची? 3000 4000. 4000 P ची किंमत 4000. व्याजाचा दर काढायची त्यामुळे R तसंच. आणि किती वर्षासाठी भरायचे? 2 वर्षासाठी. मुदत 2 भरतो. आणि भागिले किती? 100 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं. मग 40 आणि 2 चा गुणाकार किती? 80 पुढे काय येणार? आर. म्हणजे पहिलं व्याज आलं 75 आर आणि दुसरं व्याज किती आलं? 80 आर. आता काय झालंय? 3000 रुपये 2.5 वर्ष गुंतवण्याऐवजी 4000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवलं तर 25 रुपये जास्त व्याज मिळालं. म्हणजे कुठलं व्याज जास्त असणार आहे? I2 जास्त असणार ना. म्हणजे I1 अधिक 25 दोन्ही बाजू बॅलन्स करण्यासाठी I1 मध्ये 25 मिळवायचं ना, तेव्हा I2 येईल. बरोबर आहे का लिहिलेलं? 4000 रुपये 2 वर्षासाठी जर गुंतवलं तर 25 रुपये जास्त मिळतात. म्हणजे I2 ची किंमत जास्त असणार आहे. जी किंमत कमी असणार आहे त्यात 25 मिळवल्यावर दोन्ही बाजू बॅलन्स होतील. मग I1 किती आपण काढलं? 75 अधिक 25 आणि I2 किती काढले आपण? 80 R लवकर करून घ्या. अनुज भुजबळ आवाज येतोय. माईक बंद ठेव अनुज तू. आता इकडचं अधिक 75 आर उजवीकडे गेल्या का होणार? 75 R 75 आर. 75 हा, किती आले वजाबाकी उजवीकडचे सांगा? 80 R. मधून वजा करा 5 आर. बरोबर आहे. आता 5 डावीकडे गेल्यानंतर भागिले होणार आहे की नाही? मग किती येणार? 25 ला 5 ने भागल्यावर 5 म्हणजे व्याज दर किती आला? 5%. 5% म्हणजे पर्याय क्रमांक 4 ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित स्वाध्याय 26.1 पाहिला. ठीक आहे. बस करूया. ओके, बाय. बाय.